श्रीरामपूर शहरातील वाढते गुन्हेगारीच्या संदर्भामध्ये काल श्रीरामपूर शहर वासियांनी आणि सर्व पक्षांनी या ठिकाणी बंद पुकारण्यात आला होता। आज बंदचा दुसरा दिवस आहे। आपण जर पाहिलं तर आजही या बंदला श्रीरामपूरकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे आणि सर्व ठिकाणी व्यावसायिकांनी या ठिकाणी आपले दुकानं बंद ठेवलेले आहेत। आज दुसरा दिवस आहे। पाहायला गेलं तर गेल्या 11 दिवसापासून 4 वेगवेगळ्या ठिकाणी प्राणघातक असे हल्ले झाले होते आणि आकाश दुबैया या तरुण युवकाचा हॉटेल व्यावसायिकाचा परवा दिवशी खून करण्यात आला आणि त्या माध्यमातून काल त्याचा मृतदेह जो आहे तो पोलीस स्टेशनमध्ये 6 तास ठेवण्यात आला आणि 6 तासानंतर पोलिसांनी त्या जे आरोपी आहेत त्यांच्यावरती मोक्का लावण्याचं आश्वासन दिल्यानंतर त्याच्या मृतदेहाला अग्नी देण्यात आला। नंतर त्याचा अंत्यसंस्कार जे आहेत ते करण्यात आले। परंतु आजही पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतरही मोक्का जो आहे, मुख्य सूत्रधार जो आहे त्याला अजून अटक केलेली नाही। त्यामुळे आज श्रीरामपूर जे आहेत, श्रीरामपूर वासीय व्यावसायिक जे आहेत किंवा जे सर्व पक्षीय पदाधिकारी आहेत यांनी आजही बंद पुकारला आहे आणि या बंदला आज आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात प्रतिसाद जो आहे तो मिळतोय। आता पोलीस यापुढे काय निर्णय घेणार किंवा पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। LS मराठीसाठी अमोल मतकर, श्रीरामपूर, अहिल्यानगर।